मी गेले तवा धरणं जे झोपला आहे ते तसंच आहे. उठा उठा म्हणते ना. रात्री बी झोपतानी दिसा बी झोपताय. काय बिघडलं तुझं? म्हणून तर पोरबाळ काय होत नाही. अरे यार, हो झोपणारच नशिबी झोपता म्हणत्या. चोक चोक. आता काय करू? अव मी बाजारला गेले होते ना वा, तर लई लोक बोलत होते. काय बोलत होते? हा ते हे तुमचं पंचायतीच्या निवडणुका म्हणे व्हायचे आता लवकर. माहिती आहे मला. तरी बी झोपून राहताय तुम्ही. अव तुमची लोकशाही आली ना वा. टाइम टाइम किती बी असू दे, पण आजच सांगून ठेवते, या निवडणुकीत मला 4 लुगडी, 4 चोळ्या, 2 पाण्याचा गडू पाहिजे. कशाला अजून पट्ट्या नाही. तू का जाऊ नसू दे, तरी बी या निवडणुकीत आपल्या जिंचाची यादी अदुगर देऊन ठेवा. कळलं? सामान घेऊन आत या. काय निवृत्ती ना आता वेगळा झालाय तर आता मजा येते का नाही? स्वतंत्र झाल्यामुळे अगदी मनाप्रमाणे जगता येते. निवृत्ती ना आता लोकशाहीला तरुण रक्ताची गरज आहे. हेच तुम्ही 4 वेळा सांगितलं. ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उच्छेद. आम्ही तुला सरपंच करणार आहे. बोल. एकदम सरपंच डायरेक्ट. तरुण रक्ताला वाव देणं आपलं काम आहे. इलेक्शनला उभं राहायचं पंचायतीच्या. निवडून आणायचं काम आमचं. आम्ही तुझ्या पाठीमागे. बोल. अरे ज्याच्या पाठीची साहेबराव तो गेला कुठल्या कुठं. असं म्हण. ते ठीक आहे हो, पण निवडणूक लढवायची म्हणजे पैसा उभा करायचा. अरे गाडवा, आता तुझा तू मुक्तार आहे का नाही? वेगळा झालायस की नाही? घर आहे, जमीन आहे, थोडं कर्ज काढायचं इलेक्शन साठी. कर्ज? आणि मग नाही आईला कळलं म्हणजे मग तुझ्या आईला आता काय लहान आहे का काय आईला घाबराय? मग तुझी आई गेले पंढरपूर, तुला कळणार पण नाही. नाही कळलं तरी फेडायचं कोणी ते? अरे तू सरपंच झाल्यावर तुझं कर्ज फेडण्याची जिम्मेदारी माझ्याकडे. काय म्हणता? आता तुम्ही एवढी जिम्मेदारी घेतल्यावर भेटतो काय नाही? सरपंच तर सरपंच. बाटलीची वेळ झाली, बाटली घेऊन या. चला. ए वाढव्या. कोण? अरे तुला नाही शंकराला. ए शंकर वाढव्या, पाणी घेऊन ये. अरे उमेदवारी जाहीर झाली, आनंद साजरा करायला नको का गाडवा? यशवंता आई आली. होय. पाया पडतो. असू दे. आण आण आणतो इकडे. तू बस बघू आजी. बस बस बस. यशवंता निवृत्ती कुठे आहे? असं इथंच मगाशीच बघितला होता. निवृत्ती तुझी वारी कशी काय झाली? चांगली झाली. वय भामा, ए भामा. अव आई आल्या वाटतं. असं बघितली की मी. कवा आला साई? औक्षण. कशी आहे साई? असू दे, बरी आहे. पर काय रे निवृत्ती? काय? मी ऐकलं ते खरं आहे का? काय ते? तू पंचायतीच्या निवडणुकीला उभा आहेस म्हणून? वय का? तू उभा राहू नकोस. मी उभं राहणार आहे. अरे आपण शेतकरी माणसं, काळ्या मातीची सेवा करणं हे आपलं काम. ते सगळं मला कळते. अरे निवडणूक आपलं काम नाही. कशापाई निवडणुकीला उभं राहायचं? आई, मला नव्या जगाबरोबर राहायचंय. मला पुढारी व्हायचंय. मला लोकसेवा करायची. मग आपण धान्य पिकवतो ती लोकसेवा नवा? तुला कळायचं नाही आई. अगं लोकशाहीत पुढे यायचं झालं तर निवडणुकीला उभं राहायला पाहिजे, निवडून यायला पाहिजे. आणि मी सांगते ते ऐक. अरे गावचं असं कोणतं काम केलंयस म्हणून लोक तुला निवडून देतील? शेतावर बाया नाचवल्यास म्हणून का दारू पितोस म्हणून? लय बडबडलीस आई. आता माझ्याबद्दल काही येडं वाकड बोललेलं ऐकून घेणार नाही मी. असं मग राह उभा. मी बी घराघरात जाऊन सांगते की ह्याला मत देऊ नका म्हणून. हो मंडळी, उमेदवारांची यादी मी आपल्याला वाचून दाखवली आहे. जागा आहेत 15. आपल्याला उभं करायचे 13. 2-4 जरी इकडं तिकडं झाली तरी आपलं पॅनल विजयी होणार. सरपंच मी सांगून टाका लागेल. या टायमाला सरपंच नव्या दमाचा पाहिजे. वा मी आपल्या गावचे तळमळीचे, कळकळीचे, चळवळीतले निवृत्ती पाटील यांची निवड केली. साहेबांची कृपा आहे. निवृत्ती निवडणुकीला उभा राहणार म्हटल्यावर मी चौकशी केली. हे मुडद पैसे खाऊन निवडून येतात ते गावाची सुधारणा करायला नव्ह, पैसे खायला. तरी मी ह्यातनी माप समजावून सांगितलं. म्हटलं असल्या घरात अजिबात पडू नका. पण अजिबात ऐकलं नाहीत माझं. म्हणून म्हणते आपण बायानीच आता काहीतरी करायला पाहिजे. पण आपण आणि काय करणार? काय करणार?
अगं ह्या मुडद्याने दाखवलं पाहिजे की गावचं भलं बायकाच करत्याल. होय परम्या म्हणते कसं दाखवून द्यायचं? अगं मी 4 मोठ्या लोकांशी बोलले, त्यांनी सांगितले काय? बायकांनी निवडणुकीत उतरलं पाहिजे. होय आई हे समज खरं, पण त्यासाठी बायका कुठून आणायचा? त्यासाठी तर उतरायचं, पर पैसे न खरंच करता निवडणूक लढवायची. लावतोय. राम राम साहेबराव. या या या. बसा बसा बसा. चल 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 चल. बसा. काय दारू आहे काय? चांगली लागते काय? काय घेणार काय? आता देणारच हात पुढे असल्यावर घेणारच हात मागे राहतो थोडा. ए शंकरे, जी साहेब. 2 गलास आण. चल चल लवकर 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 आण. इंग्रजी आहे. काय साधं काम आहे काय साहेबांचं? तू चल जी साहेब. चल. अरे गड्या मी जरा अडचणीत आहे. पैशाचे. हो. हा त्याच्यात काय? आपला निवृत्ती हा. निवडणुकीच्या कामासाठी म्हणून त्याच्याकडनं मागून घेऊया पैसे. हा. अरे एवढ्या लवकर हात मारणं बरं दिसणार नाही. उलट आपणच त्यासाठी 4 पैसे खर्च करतो असं त्याला वाटलं पाहिजे. असं नाही. लोकशाहीची काही पथ्य असतात. मग आता कसं करायचं? हा, कर्तबगारी दाखवायची तुमची तयारी आहे असं मनाला मग सांगतो. तुम्ही नुसतं सांगा, आम्ही कामगिरी पार पाडून दाखवतो. काय मग? आपल्या गावाला सरकारनं एक वळू दिलाय. तुम्ही दोघांनी तो वळू धरायचा, धरला. लांब मसवडच्या बाजारामध्ये इकून टाकायचा. इकला. अर्जुन आहे ना? अरे इकायचा? लोकशाहीचं काम असं समजून करायचं रे. नाही तुमची आयडिया लय झकास आहे, पण कुणाला कळत रुकाच बॉम्ब होईल आणि वळूच्या जागी आम्हाला बांधून ठेवतील. हा, म्हणजे गुपचूप करायचं, गुपचूप करायचं. वळू विकला 4-5 हजार रुपये तर सहज मिळतील. येतील. 500-500 रुपये तुमचं कमिशन धरा तुम्ही द्या. आणि मग आणि मग कामगिरी पार पाडलीच म्हणून समजा. अहो हे तरुण रगात लोकशाहीसाठी काय काय करताय तुम्ही नुसतं बघा. गलास भरला असता म्हणजे मोर्चा कामाला जरा जोर आला असता. मुद्द्याच विसरत नाही. घ्या हाताने घ्या घ्या घ्या. घे म्हणले. या गाव हुंदडून आलात? लढायचं काय? अगं ती पवाराची चंद्री, भुसकुट्याची तारा आणि केमऱ्यांची भानू यंदा पंचायतीच्या निवडणुकीला उभी राहतात म्हणून. मग त्यात बिघडलं कुठं? बिघडलं काय नाही, पण कोणची बाई आतापर्यंत निवडणुकीला उभी राहिली आहे काय? म्हणून तुमच्या पोटात दुखतंय बाई? पोटा दुखण्यात यायच्यात काय? पण बाईनी चूल सोडून भलत्या भानगडीत पडावत कशाला? गाईचं काम दूध देण्याचं, नांगर ओढण्याचं नाही. हा, म्हणजे निवडणुकीचं काम बाईलाचं असतं म्हणा की. तू आपला कुठलाही टाका उगाच कुठेही नेऊन घालते. बायकांचं काम रडायचं, लढायचं नव. ते समजा जुनं झालं. आता बायका लढत्यात बी आणि रडवत्यात बी. असं आहे का? तुमच्यासारख्या बिनकामाच्या नवऱ्यासनी. अगं पण चला फुकटचं गिळायला. आम्ही पंचायती ऑफिस मध्ये नक्की नक्की. हो. राम 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 राम. अरे या 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 या. काम फत्ते. काय म्हणता काय? एकदम फर्स्ट क्लास. हे रे माझ्या वाघराव. वळू हे, 5,000 रुपयाला ऐकला. 5,000? हे बघा हे या. पैसा नागात. तुम्हा दोघांचा मला फार अभिमान वाटतो. तालुक्यातले सच्चे कार्यकर्ते कोण मी तुम्हा दोघांकडे बोलत असतो. काय भानगड वर काय नाही. अजाबात नाही. ते आमचं कमिशन. कमिशन द्या कमिशन द्या ना. हा. तेवढ्याला ऐकला. 5,000 रुपयाला. 5,000 तुझे 500 याची हा, हा. 500. माणूस शब्दाला म्हणजे एकदम. यांचं एक मला आवडते. हे घ्या 700 रुपये. 700. आणि बाकीचं सांग सकाळ बढीच्या माझ्याकडे काय गोमूत्र पीत होतं का भाई? तुम्ही सगळे कापून घेतले सांगून ठेवतो. हा. आधी सांगितलं असं तर प्यालो नसतो. चला चला महत्वाची काम आहेत मला. चला. तरी तुला मी बोललो होतो फुकटची विटे म्हणून घुसू नकोस म्हणून. मिळाली फुकट ठोकली. मी तुला बोललो. मग कुठं गेला होता? दादाने झाडा विचारलं. मी त्यासनी थाप मारली की कामाला गेलेत म्हणून. चांगलं केलं. आणि आता तुम्ही मला थाप मारा. आपल्या गावात
तो सरकारी वळू नव्हता का फिरत? हं. त्याचं काय? त्याच तर आहे. हं. त्याला मी आणि तुक्यानं तिकडं लांब मसवडला नेऊन विकला. बरं. साहेबरावचा काय संबंध? साहेबरावांचा तर संबंध आहे. कसा? तेनासनी निवडणुकीसाठी पैशाची नड होती. हं? म्हणून वळू विकला 5,000 रुपयाला. या बया. 500 रुपये मला हं. आणि 500 रुपये त्या तुक्याला दिलं. तू केला म्हणजे वळू गावाचा. पण मी म्हणते तुम्ही नाही तर धंदा कशाला करता? आता ह्याला काय काम धंदा म्हणत नाही. हं. वळूच्या गळ्या शपथ सांगतोय, समज खरा आहे. पर मला तुझ्या गळ्यात हात घालू दे की. अहो, काय झालं? तेव्हा तसाच आहे की. असू दे की. अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.